नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाठी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा असा जी-आर आलेला आहे। केंद्राच्या मानधनाबाबत एक महत्त्वाचा जी-आर आहे, जसं की एस-एन-ए स्पर्श निधी प्रवाहाबाबत। एकूणच या ठिकाणी हा जी-आर संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्राच्या मानधनाबाबत हा महत्त्वपूर्ण असा जी-आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी जी-आर पाहू शकता, तुमच्या समोर जी-आर आहे। पहा, केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण या योजनेची एस-एन-ए स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने प्रवर्ग निहाय म्हणजे मदर सेक्शन केलेल्या निधीच्या वितरणाबाबत, सेनिक्शन्स केलेल्या या निधीच्या वितरणाबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग दिनांक आहे 16 फेब्रुवारी 2026। बघा, प्रस्तावना काय सांगतोय। केंद्र शासन व राज्य शासन या दोनही स्तरांवरील रोख व्यवस्थापनांमध्ये म्हणजे कॅश मॅनेजमेंट अधिक परिणामकारकता साध्य करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित करण्यासाठी एस-एन-ए स्पर्श ही पर्यायी निधी प्रवाह कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे। बघा, एस-एन-ए स्पर्श प्रणाली लागू केल्यामुळे बऱ्याच संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत त्यांना या ठिकाणी चेकबुक त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे कॅन्सल्ड म्हणून। तर खरं तर ते एस-एन-ए या प्रणालीसाठीच घेण्यात आलेला आहे। पहा पुढे, या ठिकाणी निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। त्याच अनुषंगाने त्याने सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण या योजनेकरिता संदर्भाधीन क्रमांक 4 येथील पत्रान्वये दिलेल्या मातृमंजुरीस म्हणजे मदर सेनेक्शन्स अनुसरून सर्वसाधारण एस-सी आणि एस-टी प्रवर्गाकरिता केंद्र ईशाच्या एकूण रुपये 109.3851 कोटी निधी व त्यास समरूप राज्य हिशाच्या वितरित निधी करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। बघा, ही जी रक्कम आहे ती रुपये कोटीत आहे। बघा, नेमकं शासन निर्णय काय सांगतोय। एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत राज्यातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत, यांचे मानधन अदा करण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त मातृमंजुरी हे विचारात घेऊन केंद्र हिस्सा आणि त्यास समरूप राज्य हिस्साचा निधी खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक 2 येथील लेखाशीर्ष उद्दिष्टांमधून रकाना क्रमांक 6 येथे नमूद केल्यानुसार एकूण रुपये 182.30 ठिकाणी 86 कोटी म्हणजे 182,30,86,000 एवढा निधी नियंत्रक अधिकारी तथा एकल समन्वय यंत्रणा म्हणजे सिग्नल नोडल एजन्सी म्हणजे एस-एन-ए स्पर्श म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। लेखाशीर्ष संगणक सांकेतांक केंद्र शासनाने दिलेले मदर सेक्शन आणि विद्यमान तरतूद 2025-26 आणि यापूर्वी वितरित तरतूद आणि या ठिकाणी मदर सेनेक्शन्सच्या अनुषंगाने या आदेशान्वये वितरित या ठिकाणी करण्यात येत असलेला निधी पाहू शकता। पहिला आहे या ठिकाणी पोषक अन्न पेय यांचे वितरण आणि विशेष पोषण आहार कार्यक्रम 86.1845 आणि विद्यमान तरतूद जी आहे सन 2025-26 साठी ती आहे 528.75 आणि यापूर्वी वितरित तरतूद 404.6379। त्यानंतर या अनुषंगाने वितरित करण्यात येत असलेला जो निधी आहे तो 86.1845 आहे। दुसरा आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च राज्य हिस्सा जो आहे तोही 86.1845 आणि या विद्यमान जी तरतूद आहे ती आहे 88.1.31 आणि यापूर्वी वितरित तरतूद पाहू शकता 674.4167 आणि या अनुषंगाने वितरित करण्यात येत असलेला जो निधी आहे तो आहे 143.6409। त्यानंतर तिसरं पहा, एकूण सर्वसाधारण प्रवर्ग या ठिकाणी पहिलेलो आहोत म्हणजे सर्वसाधारण प्रवर्ग। त्यानंतर बी आहे एस-सी कॉम्पोनेंट मागणी क्रमांक N2236 पोषण आहार पोषक अन्न पेय यांचे वितरण पाहू शकता आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना 12.9184। बघा, विद्यमान तरतूद आहे 19.08। त्यानंतर
या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा आहे 12.72 आणि या अनुषंगाने वितरित करण्यात येत असलेला जो निधी आहे तो आहे 12.9184 आणि एकूण जी आहे ती 21.5307 पाहू शकता तुमच्या समोर आहे. विद्यमान तरतूद 31.80. त्यानंतर पाचवा आहे मागणी क्रमांक T5 2236 पोषण आहार. हे आहे ST कॉम्पोनेंट पाहू शकता 10.2822 हे झालं या ठिकाणी केंद्र शासनाने दिलेले मदर सेनेक्शन. त्यानंतर पाहू शकता 15.18 हे विद्यमान तरतूद आहे. मागणी क्रमांक T5 पोषण आहार. त्यानंतर हे झालं ST कॉम्पोनेंट आणि 10.2822 इतकी रक्कम आहे. त्यानंतर या ठिकाणी ST कॉम्पोनेंट एकूण पाहू शकतात 10.2822 आणि विद्यमान जी तरतूद आहे ती आहे 25.30 आणि 17.1370 हे जे आहे या अनुषंगाने वितरित करण्यात येत असलेला निधी आहे. एकूण सर्व या ठिकाणी आत्ता पाहिल्याप्रमाणे 182,30,86,000 इतका निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून सदर निधी उपयोजनात आणण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी करावी. सदर योजनेकरिता यापूर्वी वेळोवेळी शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेल्या केंद्र व राज्य हिश्शाच्या निधीपैकी अखर्चित निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी यथास्थिती केंद्र आणि राज्य शासनाच्या या संबंधित यंत्रणेकडे जमा करून या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून दिलेला निधी या उपाययोजनात आणण्याची कार्यवाही करावी. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 3 येथील दिनांक 30/7/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनानुसार त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभागाने संदर्भ क्रमांक 4 व सामाजिक न्याय विभागाने संदर्भाधीन क्रमांक 5 येथील शासन परिपत्रकान्वये या दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक पाहू शकता. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वीरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन प्रति देखील पाहू शकता. बघा एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण म्हणजे दिनांक 16 फेब्रुवारी 2026 म्हणजे कालच्या घडीला केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजना या योजनेच्या सर्वसाधारण योजनेची जी SNA स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने प्रवर्ग निहाय मदर सेनेक्शन्स केलेल्या निधीच्या वितरणाबाबतचा महत्त्वपूर्ण असा GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.